आपलं विशेष कौतुक आणि विशेष म्हणजे आपल्या संघांमध्ये जास्तीत जास्त गावातील आणि वैभववाडी तालुक्यातील खेळाडूंना संधी देण्याचं काम आपण केलेलं आहात. खऱ्या अर्थाने एक भूमिपुत्र म्हणून आपला सगळ्यांना सिंधुदुर्गवासियांना अभिमान आहे. असे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला मॅच ऑन होते. पाहुण्यांचं स्वागत. पहिला बॉल अमरीश पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलला केलाय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. या संध्याकाळची भारताची सुरुवात करतोय जीतू शेलार. कडक बेधडक षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार खेचलेला आहे आणि जीतू शेलार यांनी त्यांची जी सुरुवात आहे ती स्पष्ट केली. जीतू शेलार या वादळाला थांबवणं थोडं अशक्य असतं, पण अमरीशकडे तो अनुभव आहे. अमरीशकडे तो एक लेफ्ट आर्म अटॅक आहे. जे कटर्स जे यूज करतात वेगवेगळ्या सामन्यामध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे. कटर्सच्या बाबतीत ते स्पेशलिस्ट आहेत. पण या कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळत असताना थोडं ॲडव्हान्टेज फलंदाजांना जातो आणि इव्हनिंग सेशनमध्ये संध्याकाळ सत्रामध्ये मुख्यत्वे काल देखील आपण पाहिलं की फलंदाज मजा लुटतात या मैदानाची आणि तेच करताना जीतू पहिल्याच बॉलवर त्यांची आक्रमकता दाखवताना पाहायला मिळाले आणि सुरुवात या डावाची षटकाराने केलेली आहे सक्षम 11ने. फुल टॉस बॅकलिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीपीड विकेटचे बॉलवर पोहोचतायत. चांगलं कलेक्शन आणि आरामात चालत चालत एक सिंगल जीतू शेलारने कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी स्ट्राईकवर आता तुषार पाटीलला आणलेला आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, गली, बॅकवर्ड पॉईंट. कव्हरला आता थोडं मागे घेतलेलं आहे. जयदीप थोडा मागे येतोय. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग आहे. सर्कलच्या बाहेर आपण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सेट करताना पाहिलंय अमरीशला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं रायटी बॅटरसाठी थोडी पावलं चुकतायत, त्याचमुळे बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवात चांगली व्हायला पाहिजे असंच प्रत्येक कॅप्टनला वाटत असतं, पण तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात. क्रिकेट हा एक टीम गेम आहे, त्याचमुळे प्रत्येकाला ते कॉन्ट्रीब्यूट करावंच लागतं. 2 चेंडू धावा 7. गती थोडी कमी होती. पायांची स्ट्राईड मोठी करून ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक थोडे चुकले आणि त्याच संधीचा फायदा उचललेला आहे. प्रितेश त्या ठिकाणी अवेलेबल होते कबो पॉईंटला. ते चुकले, बॅकअप होतं, पण तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, नो डाऊट अबाउट इट. जर बॉल आउटफील्डमध्ये गेला तर मग क्षेत्ररक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. काल आपण तेच पाहिलं. म्हणूनच व्यवस्थित लक्ष देऊन क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक मैदान वेगळ्या धर्तीचं असते, वेगळ्या पद्धतीचं असते. तो अभ्यास मैदानाचा खूप आवश्यक असतो. म्हणजे काल जे 70-70 स्पोर्ट्सवर सामने झाले ते पाहून तुम्हाला तो फायदा मिळू शकतो. धावसंख्या 9. बॅकफुटला स्ट्रॉंग केलं, कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल जातो विकेट किपरच्या दिशेने येतोय. हा डॉट बॉल अमरीशकडे व्हेरिएशन आहे आणि तेच व्हेरिएशन तो योग्य त्यावेळी वापरतोय. या डावातला पहिला बॉल डॉट येतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो सक्षमी 11 भुईबावडा या संघाची. तुषार थोडासा वेळ घेतोय, एका बाजूला हुशार ठरतोय, तो म्हणजेच जीतू शेलार, ज्याने पहिल्याच बॉलवर षटकार खेचल्यानंतर संयम बाळगला. व्यवस्थित बॉलला रीड करताना खेळलं. ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. जयदीप बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले जाते. इतकी ताकद लागली नाही या स्ट्रोकला. त्यांना लॉंग ऑफ क्लिअर करायचा होता, पण व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. त्याचमुळे एक सिंगल मिळते आणि धावसंख्या पोहोचते डबल डिजिटमध्ये. धावसंख्या 10. तुषार पाटील जुनी डोंबिवलीचे हे उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. म्हणजेच डोंबिवलीचा हा संच तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर सक्षमी 11 भुईबावडा या संघामध्ये स्थायिक आहेत डोंबिवलीचे सर्व खेळाडू. ओरिजिनल कोकण आणि आपण अनुभव घेतोय या पाहुणचाराचा. जो प्रेक्षकाचा प्रतिसाद काल मिळालाय, रंगपंचमी होती पण तरी देखील प्रेक्षकांनी खूप चांगलं समर्थन या स्पर्धेला दिलं आणि म्हणूनच आज देखील मला असं वाटतं प्रेक्षक स्टँड खचाखच भरतील. आपण जसं पाहतोय ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट. त्याचमुळे मी विनंती करतो, जे प्रेक्षक उभे आहेत, जे कंपाऊंडवर बसलेले आहेत, आपण प्रेक्षक स्टँडमध्ये जाऊन बसून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ शकता. ही नम्र सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने देत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 झाले, बिनबाद 11 धावा. मी सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो, आपण प्रेक्षक स्टँडमध्ये बसून घ्यायचं आहे. ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट, म्हणजे तुम्ही आमची ऊर्जा आहात. त्याचमुळे आपण आरामात प्रशस्त अशा प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ शकता.
आम्ही समालोचन कक्षात आहोत, ज्याला आपण व्हॉइस ऑफ टुर्नामेंट म्हणतोय. त्या समालोचन कक्षातून आपण ते अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आपण जर प्लेयर डगआउट्सला पाहिलं तर हार्ट ऑफ टीम्स ते देखील एक नवीन कॉन्सेप्ट ऋत्विक जेधुरी आणि पूर्ण यंगस्टार देवगडच्या वतीने आपण पाहतोय. या संकल्पना खूप महत्त्वाच्या असतात, त्यामुळे ती लोकप्रियता स्पर्धेची वाढत जाते. बॉलिंग ट्रॅकवर जयदीप भोंदिवले सुपरस्टार आहेत, यॉर्कर स्पेशलिस्ट आहेत, शहापूरची शान आहे. आणि पाहूया ही शहापूरची शान आज सुद्धा तशीच आपल्या परिसराची शान टिकवते का? कारण जरी त्यांची शरीरयष्टी मध्यम असली पण त्यांचा खेळ वरच्या स्तराचा आहे आणि म्हणूनच नेहमी त्यांचं डेडिकेशन टुवर्ड्स क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. आणि आज सुद्धा तसंच डेडिकेशन पाहायला मिळेल का? जितू शेलार ज्यांनी या डावाची सुरुवात षटकाराने केली होती आणि त्यानंतर संयम बाळगला होता. नॉन स्ट्रायकर एंडला ते थांबून राहिले होते. तुषार पाटील यांनी 3 धावांचं योगदान या अगोदर दिलं. या अगोदर जितूने 7 धावांचं योगदान दिलं. जयदीप ओव्हर द विकेट. संघ बांधणी खूप महत्त्वाची आहे. हिमांशू पाटील आज अनअवेलेबल आहेत, त्यांच्या जागेवर अमरीशला रिक्रूट केलेलं आहे. टीममध्ये बदल्स होत असतात जे खूप महत्त्वाचे आहेत, पण ते बदल व्यवस्थित ॲडजस्ट करावे लागतात. तो एक कॉम्बिनेशन व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागते. बंटी बद्रिगे स्पेशलिस्ट आहेत. हो, यावेळेस उलटा स्विच हिट, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा, मॅजिकचा. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार, येतोय षटकार, 6 धावा. नंबर 1 प्रीमियर लीग. यांचे या ठिकाणी आगमन झाले मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि त्या विनंती असणार आहे, भाईशेठ आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. यंगस्टरच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा थोडे पुढे सरकले, ऑन साईडला बॉलला टर्न केलं, सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट होते. एक तोच फॉर्मॅट दिसतोय जितूचा, म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार खेचायचा, पुढच्या चेंडूवर सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करायची, स्ट्राईकवर तुषारला आणायचं. तुषार थोडासा वेळ घेतोय. एक महत्त्वाची बाब असते की दोघांना अटॅक करण्याची गरज नाही आहे. एका बाजूला एक जण अटॅक करतोय तर दुसऱ्या बाजूला तो पेशन्स सुद्धा पाहायला मिळतो तुषार पाटीलचा. आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये तेच घडलं. पाहूया या षटकात तेच घडतंय का? जयदीप भोंदिवले ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, कट केलं, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षण अजूनही तितकं योग्य दिसत नाहीये. थोडं फंबल जरूर झाले होते पण नुकसान तितकं होत नाहीये. एक धाव मिळते. स्ट्रायकर पुन्हा एकदा जितू पोहोचतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर काल आपण पाहिलं तर जवळपास 2,85,000 व्ह्यूवरशिप आम्हाला मिळाली होती. आणि आज अपेक्षा आहे की 3 लाखांच्या वर व्ह्यूवरशिप आजच्या स्ट्रीमला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. यंगस्टार देवगडच्या या यंगस्टार प्रीमियर लीगला. जयदीप लेंथ बॉल होता, बॅटचा संपर्क होऊन बॉल मागे जातोय. चायनीज कट घेऊन बॉल मागे सरकतोय. चांगलं प्रोटेक्शन आहे. फाईन लेगला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. चांगली वापसी जयदीप भोंडिवलीची. AK स्पोर्ट्स बरोबर या संघासाठी आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर केलेत. या षटकातले 4 खर्च केलेत. 8 विकेटचा रकाना अजून रिकामी आहे. जितूने तुषार एका चांगल्या पद्धतीचा खेळ देत आहेत. सलामीसाठी चांगली भागीदारी त्यांच्या वतीने बनवली जाते. फुल टॉस बॉल, बैठक आणि बॉलला थेट पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण करतोय जितू. 6 धावांचं इंटेन्शन. येतोय यंगस्टार प्रीमियर लीग षटकार. वेग भन्नाट आहे. महाप्रचंड वेगानं जयदीपने हा चेंडू हाताळला होता. आवेश दिसलाय. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर देताना जयदीप दिसलेले आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम सक्षमी 11 भुई बावडा. 2 षटकं संपलेले आहेत आणि दोन्ही षटकांवर जर आपण वर्चस्व पाहिलं तर फलंदाजांचंच दिसून आलेलं आहे. कारण अमरीशने खर्च केले 11, जयदीप भोंडिवलेने खर्च केले 14. त्याचमुळे दोन्ही फलंदाज ज्या कारणासाठी ओळखले जातात ते कारण त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यत्वे तुषारने अजूनही पेशन्स बाळगलेला आहे, जी त्यांची खरं तर वृत्ती नाही आहे. पण या मैदानाला पाहत असताना एका बाजूला जितू जर चांगला खेळतोय तर आपल्याला थोडासा वेळ स्वतःला द्यायला हवा. तीच वृत्ती तुषारची या स्पर्धेच्या निमित्तानं दिसते. आणि जितू
त्यांचा तर तोच खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे आक्रमकतेचा. त्यांना मोठे स्ट्रोक खेळणं पसंत पडते आणि या खेळपट्टीवर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तोच खेळ देण्याचा चंग बांधलेला आहे. एकंदरीत 3 षटकं त्यांच्या बॅटमधून मिळाले तर सक्षमी 11 भुईबावडा या संघाला आणि धावसंख्या चांगल्या स्थितीत नेण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत. चांगला रिझल्ट त्यांच्या वतीनं सक्षमी 11 या संघाला मिळतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. अमरीशलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा तो विश्वास बंटीने अमरीशवर ठेवलेला आहे. लेफ्ट आर्म बॉलर्स आहेत खरं तर टीम AK स्पोर्ट्स वरोडेकडे. ती स्पेशालिटी आहे AK स्पोर्ट्सची. जास्तीत जास्त लेफ्ट आर्म बॉलर्स ते रिक्रूट करतात. पावलं तितकी चालत नाही आहेत. फुटवर्क व्यवस्थित जुळलं पाहिजे. बॉलच्या पिचिंगवर फॉलो करणं गरजेचं आहे. तसं फॉलो केलं गेलं नाही, त्याचमुळे आपण पाहतोय रिप्लेमध्ये थोडा अजूनही स्ट्रगल दिसतोय फलंदाज तुषार पाटीलचा, ज्यांनी आतापर्यंत 6 चेंडू घेतलेले आहेत, 4 धावांचं योगदान दिलंय. एक अब्दुल्ला जितू पूर्णतः वेगळं खेळत आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट 250च्याहून जास्त आहे. 8 चेंडूंमध्ये 21 धावांचं योगदान जितूने दिलंय. सांघिक धावसंख्या झाली 25-25. अमरीश तयार ओव्हर द विकेट. यावेळेस थोडं दुरून हा स्ट्रोक खेळाय, ग्लाइड केलं बॉलला, बॅकवर्ड पॉईंटला प्रोटेक्शन आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. तुषारला माहिती आहे की नेमकं त्यांना काय करायचं आहे, तुमचा रोल काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय द्यायचं आहे ते तुम्हाला माहीत असलं तर मग तुमच्या संघासाठी तुम्ही फायद्याची भूमिका घेत असता. एकाबद्दल जितू चांगला खेळतोय आणि त्यामुळे जितूला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न तुषारचा आहे. अजूनही ती वेळ आली नाही आहे आक्रमक होण्याची. तसाच खेळ त्यांचा दिसून येतोय. पण आता पाहूया अमरीश अजून जास्त आवेशाने गोलंदाजी करतात. या षटकात चांगलाच वापसीचा खेळ अमरीशच्या वतीनं पाहायला मिळालेला आहे. पहिल्या 2 चेंडूंवर त्याने 1 धाव खर्च केलेत आणि व्हेरिएशन दिसते या षटकामध्ये. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी. मी म्हणालो होतो की मागच्या षटकापेक्षा या षटकामध्ये जे व्हेरिएशन हवंय ते व्हेरिएशन गोलंदाज अमरीशच्या वतीनं दिसून येते. तुम्हाला जर पुन्हा एकदा संधी मिळते तर तुम्हाला ती संधी का मिळाली त्याचं प्रमाण देता आलं पाहिजे आणि आता ते प्रमाण मैदानाच्या आतमध्ये अमरीश देत आहेत. पहिल्या 3 चेंडूंवर म्हणजे या षटकाच्या पूर्वार्धामध्ये त्यांनी चमकदार गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. यालाच म्हणतात 6 षटकांचं क्रिकेट. प्रत्येक षटक हे वेगळ्या धर्तीचं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. फायदा मिळेलच अशी शाश्वती नसते. पुढचा बॉल अमरीश. यावेळेस खूप चांगलं फुटवर्क होते, हलकसं पदलालित्य, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल पोचतोय लॉंग ऑनला. बंटी अवेलेबल आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट होते, एका धावेची वाढ होईल. यस, हा नो बॉल आहे म्हणजे 2 धावा मिळतील. आवश्यकता होती धावांची आणि आता कदाचित ती धावांची रसद पुरवली जाईल. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि आता पाहूया फ्री हिटवर स्ट्राईक तर मिळालेली आहे तुषारला आणि तुषार ज्यांचा स्ट्रगल होता तो स्ट्रगल या फ्री हिटच्या माध्यमातून कंप्लीट होईल का. अमरीश थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत. पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी खूप चांगला खेळ सादर केला, पण आता पाहूया या फ्री हिटच्या बॉलवर ते रोखून ठेवतील का फलंदाजांना. धावसंख्या 28-28. फुलटॉस बॉल जसा आला तसा बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, त्यांचा स्ट्रगल पडतोय कमी आणि फ्री हिटच्या बॉलवर मिळते 4 धावांची हमी. येतोय यंग स्टार प्रीमियर लीग चौका. हो, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट नाहीये, मिड ऑन नाहीये, एक सिंगल होते कंप्लीट, पण जितूची तयारी नाहीये. दुसऱ्या धावेची फक्त 1च धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. जरी नाणेफेक हरलेत पण एक चांगला खेळ अपेक्षित असतो कुठलाही संघाचा आणि त्या ठिकाणी एक तो खेळ आता आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे 3ऱ्या षटकातला. 6 षटकांचा फॉर्मॅट आहे. हे मैदान संध्याकाळी फलंदाजांसाठी आणि रात्री गोलंदाजांसाठी असं कालचं अनालिसिस आहे आणि त्याचमुळे फलंदाज मजा लुटतात या मैदानाची. क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ डीप मिड विकेटला आणि 3ऱ्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर अक्षय पवारने टिपलाय झेल आणि G2चा संपलाय खेळ. 3 षटकं संपते. धावसंख्या 33. 1 गडी बाद.
पोहोचतायत. ओम साई आगासन या ग्रामीण संघाकडून एक चांगलं किट त्यांच्या वतीने नेहमीच खेळलं गेलेलं आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं नेहमीच गोलंदाज फलंदाज म्हणून ओम साई आगासन या ग्रामीण संघाला मिळते. आता पाहूया सक्षम 11 साठी. पण टाळ्यांचा गद तुम्हाला ऐकायला मिळतोय का? तर जीतूचा तो खेळ आपण पाहिला ज्यांनी 3 षटकार खेचत असताना 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. यस, खूप चांगली खेळी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली खरी, परंतु आज या यंगस्टार देवगडच्या या भव्य दिव्य आयोजनाच्या प्रसंगी या ठिकाणी बाईशेठ हरम या ख्यातनाम उद्योजकांचे या ठिकाणी आगमन होतं आणि एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये यंगस्टरच्या पाठीमागे नेहमीच राहणारे बाईशेठ यांचं आगमन झालंय. माजी नगरसेवक नीरजजी घाडी यांना विनंती असणार आहे, आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी बाईशेठ यांचा करायचा आहे. या यंगस्टरच्या सर्व खेळाडूंच्या पाठी आयोजकांच्या पाठी एक भक्कमपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व देवगडचे ख्यातनाम उद्योजक बाईशेठ हरम यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचा विशेष सन्मान यंगस्टार देवगडच्या माध्यमातून केला जातोय. एक मार्गदर्शक आणि त्याचबरोबर भक्कम पाठिंबा ज्या बाईशेठ यांचा नेहमीच यंगस्टरला राहिलाय आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये बाईशेठ आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेची आठवण म्हणून मात्र एक सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक मायेची उबदार शाल बाईशेठ यांना दिले जाते. धन्यवाद बाईशेठ, आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. हो टू कॉम्बॉक्स. व्हाईट बॉलने सुरुवात होते या 4थ्या षटकाची. साहिल लोंगळे जे कर्जतचे युवा गोलंदाज आहेत, अंडर 19 आहेत, पण त्यांनी इतक्या कमी वयामध्ये क्रिकेटच्या खेळाला समजलंय आणि त्याचं मी व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये नेहमीच सातत्याने आपण साहिलला गोलंदाजी करताना पाहतो आणि नेहमीच ते त्यांचं कॉन्ट्रीब्यूट 100% देतात. साहिल हाफ ट्रॅकर होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न तुषार पाटीलचा. दरम्यान अजून एक डॉट बॉल येतोय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलिंग जरी झाली पण बघा ना, लेग कटर आहेत आणि चांगली स्किल आहे गोलंदाज साहिल लोंगळे यांच्याकडे एक बॉल डिलिव्हर करण्याची आणि त्याचमुळे त्या स्किलला ओळखणं वाटतं तितकं सोपं नाही. कॉन्क्रीटच्या विकेटवर ते खूप चांगला खेळतात, त्यांचा बाउन्स कंट्रोल खूप चांगला आहे आणि तेच आता पाहायला मिळालं. पहिला बॉल जरी वाईड आलाय पण पुढच्याच बॉलवर बाउन्स कंट्रोलच्या मदतीनं त्यांनी डॉट बॉल हाताळलेला आहे. त्याच बाउन्सचा अंदाज घेत असताना कट करण्याचा प्रयत्न तुषार यांचा आपण पाहतोय. प्रत्येक प्रश्नाचं एक विशिष्ट उत्तर आहे, ते उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. जर शोधता आलं नाही मग परीक्षेमध्ये गुण कमी मिळतात. त्याचमुळे गोलंदाजाला तुम्हाला व्यवस्थित ओळखून खेळायचं आहे. तुमच्याकडे देखील बॅटिंग स्किल आहेच, त्याचमुळे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत. सुरुवात जरी या षटकाची व्हाईट बॉलने झाली होती. धावसंख्या 34. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्रायकर एंडला आता विराज मुंडे पोहोचतायत. खरं तर डोंबिवलीच्या सर्व क्रिकेटपटूंना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळण्याचा अनुभव आहे आणि जेव्हा आपण भव्य स्पर्धेत खेळतो तेव्हा ती भव्यता तुम्हाला महाराष्ट्रातल्या विविध मैदानांमध्ये दाखवण्याची संधी मिळते. आणि पाहूया तो भव्य खेळ आता विराजचा पाहायला मिळतोय का. तुषारने देखील ती स्पर्धा खेळली पण तुषार थोडासा वेळ स्वतःला देत आहेत. पण 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तितका वेळ आपल्याकडे नसतो. तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये मला असं वाटते 70 ते 80 धावांची मजल तर मारावीच लागेल जर या पहिल्या सामन्यात टिकायचं असेल, तर सामना जिंकायचा असेल तर. साहिल लोंगळे आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत. उलटा खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय गलीला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. एक सिंगल कंप्लीट होते. महत्त्वाचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. देवगड हायस्कूलचे संचालक मंडळाचे पदाधिकारी डॉक्टर नेने मॅडम, त्याचबरोबरीने दत्तात्रय जोशी साहेब आणि विलासजी रुमडे साहेब या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल, या यंगस्टर देवगडच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, डॉक्टर नेने मॅडम, दत्तात्रय जोशी साहेब आणि विलासजी रुमडे साहेब, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण या मंचावर स्थानापन्न व्हा. ऑटोकॉम बॉक्स. स्ट्रगल संपते, फक्त थोडी वाट पाहावी लागते आणि आता वाट लावण्याची सुरुवात फलंदाजाने केलेली आहे. बॉलला क्लिअर केलंय, लॉंग ऑन सीमारेषा पार आणि येतोय हा षटकार, कडक बेधडक सिक्सर बाय बॅटर तुषार. 6 धावांची वाढ होते आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. या षटकात 9 धावा खर्च केल्या साहिल लोंगलेने. अमरीश यादव यांची 2 षटकं, जयदीप भोंडिवलीचं 1 षटक, साहिलचं हे षटक आता संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा बॉल, ओह ऑकवर्ड बॉडी पोझिशन. शेवटच्या क्षणाला त्यांनी कट करण्याचा प्रयत्न केला, बॉल खाली राहिला. सबमरीन बॉल होता, स्टंपवर धडकलाय. बोल्ड झाले फलंदाज तुषार, धक्का बसतोय. दुसरा टीम सक्षमी 11 भुईबावडा. NP स्पोर्ट्स भाईंदर, आपण आपले किट्स कलेक्ट करायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. मनीष सर, दोन्ही टीमच्या कॅप्टनना पुन्हा एकदा कॉल.
चल. तर बालाजी इलेव्हन राजकोट आणि NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर दोन्ही कॅप्टन्स आपली टीम लिस्ट अपडेट करायची आहे. आपले ड्रेस किट कलेक्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. प्रग्नेश गुरव जे वैभववाडीचे सुपरस्टार आहेत. बघा लोकप्रियता जो उल्लेख मी या डावात सातत्याने का करतोय की तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळता, तुम्ही तालुकास्तरीय क्रिकेट खेळता, तुम्ही राज्यस्तरीय क्रिकेट खेळता, पण जेव्हा तुम्ही एका राष्ट्रीय स्पर्धेत समाविष्ट होता ज्या ठिकाणी ऑल इंडिया प्लेयर खेळत असतात, अशा मैदानात तुम्ही जर चांगला खेळ खेळता तर तुम्ही तुमच्या परिसरासोबतच तुमची लोकप्रियता वाढवता. आणि पाहूया ती लोकप्रियता प्रग्नेशची या सामन्यात प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का. प्रग्नेश गुरव हे नवीन बॅटर स्ट्रायकर याला पाहायला मिळत आहेत आणि साहिलला शेवटच्या बॉलवर विकेट मिळालेली आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर वर्तक नगर एक्सप्रेस रवी बुंबक सज्ज होत आहेत. चांगली रिक्रुटमेंट केलेली आहे रोहित यांनी संघामध्ये. काही कवडे त्यांच्या अनअवेलेबल आहेत पण त्यांना बरोबर तोडीस तोड प्लेयर्स रिक्रूट केलेले आहेत. तर टीम मॅनेजमेंट तितकीच महत्त्वाची आहे. एका बाजूला आपण पिंट्या दादा पाहतोय ज्याने देखील खूप चांगली संघबांधणी केलेली आहे. सक्षम 11 भुई बावडाची. पिंट्या सुरू जाणतं नाव आहे. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडतोय, मागे जातोय, बॅकअप आहे, बॉल अडवला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात नाहीयेत. 2 धावांची मदत मिळते आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 44 या आकड्यावर 44 रन्स ऑन बोर्ड. हे मैदान मोठं आहे आणि त्याचमुळे या मोठ्या मैदानाला क्लिअर करायचं असेल तर अचूक वेळ आणि अचूक ताकद तुम्हाला झोकावी लागेल स्ट्रोकसाठी, तरच तुम्ही हे मैदान क्लिअर करू शकता. जे मैदान या अगोदर जितूने 3 वेळा क्लिअर केले. हो बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे, काहीच फरक नाही पडणार. फक्त तुम्हाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावा लागेल. बॉल जातोय फाईन लेग क्लिअर करताना. चौकार, 4 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स म्हणजे जरी जितू बाद झाले, जरी तुषार बाद झाले, पण एका बाजूला विराज यांचा खेळ भारदस्त आहे. तो दिसतो मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. येतो यंगस्टर प्रीमियर लीग षटकार. नाशी पार. धावसंख्या 54. 54 रन्स ऑन बोर्ड. सक्षम 11. हवेत आहे बॉल, संधी मिळाली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉलवर जज करतोय. जजमेंट भन्नाट आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच पाहायला मिळतं. जयदीप भोंडिवले जे दीप मधून सर्कलच्या आतमध्ये पोहोचले, झेल कंप्लीट केला आणि फलंदाजाचा खेळ संपला. धक्का तिसरा बसतोय टीम सक्षम 11 भुई बावडाला. काम केलेलं आहे. काय खेळलेत ते, नॅचरल खेळ आहे त्यांचा तो. सर थोडंसं थांबवतोय कारण काही महत्त्वाचे सन्मान आहेत या ठिकाणी आपण घेतोय. या ठिकाणी नगरसेवक बुवातारी साहेबांना विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे. देवगड हायस्कूलचे संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपैकी या ठिकाणी डॉक्टर नेने मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने केला जातोय. आज संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा आहे ती स्पर्धा यंगस्टर क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान या यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने केला जातोय. त्याचबरोबर दत्तात्रय जोशी सर यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. दत्तात्रय जोशी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये नगरसेवक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक बुवातारी साहेब यांच्या शुभ हस्ते दत्तात्रय जोशी सरांचा केला जातोय विशेष सन्मान. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू.
धावसंख्या थांबले 54 वर. पेस जबरदस्त आहे या वर्तकनगर एक्सप्रेसचा, म्हणजेच रवी बुंबकचा. पूर्वार्धामध्ये धावा खर्च झाल्या पण त्यांनी विकेटचा शोध घेतला, विरेजला बाद केला आणि नवीन फलंदाज ज्यांना बिट्टू म्हणून ओळखलं जाते खारेपटनचे हे आक्रमक मधल्या फळीतील फलंदाज आहेत मिस्टर अझर मुकादम. ते स्ट्रायकर यांना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय, शेवटचा एक बॉल बाकी. या 5व्या षटकातला धावसंख्या थांबले 54 वर. फुल टॉस बॉल, पण तितका संपर्क चांगला नव्हता. बॉल लँड होतोय लॉंग ऑनला, बंटी पोचेल बॉलवर तोपर्यंत थ्रो बॅटर्स एंडला. लॉंग एंड थ्रो योग्य होता पण तोपर्यंत हा बॉल आहे नो. आणि आता पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा आपण वॉर रूम मध्ये येतोय. चला आपण इम्पॅक्ट चेक करणार आहोत. ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट, तो इम्पॅक्ट नेमका कुठे आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या आपण कंट्रोल रूममध्ये पोहोचतोय. भूपेश कराळे आणि त्यांची पूर्ण टीम खरंच अद्भुत काम ते करतायत, कारण प्रेक्षकांची गरज तीच आहे. आम्हाला मैदानात असल्याचा भास झाला पाहिजे आणि तो भास 70-70 स्पोर्ट्सचे टेक्निशियन देत असतात प्रत्येक प्रेक्षकाला. आणि म्हणूनच त्याच कालच्या दिवशी आपण 2,85,000 व्ह्यूज कालच्या स्ट्रीमला पाहिले आणि आज मला असं वाटते भूपेश 3 लाखांचा किंवा 4 लाखांचा पल्ला सुद्धा पार होऊ शकतो. आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला तर अवश्य सबस्क्राईब करा, कारण पुढची मॅच खूप महत्त्वाची आहे. आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू अगोदर नेमकं घडलंय काय ते आपण जाणून घेऊया पंचांच्या वतीनं आणि त्यानंतर अपडेटेड स्कोर तुम्हाला कळवला जाईल. तर नो बॉल आहे, संधी मिळते आता फलंदाजाला. आता अपडेटेड स्कोर तुम्हाला कळवतोय. धावसंख्या झालेली आहे 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल फ्री हिट आहे. रवी बुंबक सातत्याने प्रयत्न करतायत पण त्यांचे प्रयत्न काही अंशी फोल ठरतायत. फ्री हिटचा बॉल, जागा बनवली, बॅकफुटला गेले, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना ग्लाइड करण्याचा प्रयत्न त्यांचा होता पण बॉल टप्पा पडल्यानंतर स्किड होतोय आणि वेगानं विकेट किपरच्या हातात विसावतोय. 5 षटकांचा खेळ संपलेला रिप्लेमध्ये आपण पाहतोय ही घडामोडीला. रमेश पवार आपण पाहतोय ॲज अ विकेट किपर, चांगली भूमिका त्यांची आहे. नाना एक निविकेटर म्हणून ओळखले जातात यष्टांच्या मागून. 5 षटकाचा खेळ संपला आणि 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चला दोन्ही कॅप्टन्स, जसा मी उल्लेख केला की बालाजी 11 राजकोट एक स्टार कास्ट आहे. भारतातील नामांकित क्रिकेटपटू तुम्हाला त्या संघात पाहायला मिळतील. आणि एका बाजूला NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर, ज्या ठिकाणी आपण मीरा भाईंदर, भिवंडी, पालघर या परिसरातील सर्व खेळाडू एकत्रित खेळताना पाहणार आहोत. तर त्याचमुळे एक चांगली लढत होईल. मॅकमिलन गोविंद यांना तुम्ही याच परिसरामध्ये लोकप्रिय होताना पाहिलेलं आहे आणि आज देखील मॅकमिलन गोविंदचा खेळ तुम्हाला पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर या संघामधून. तर दोन्ही कॅप्टन्स आपण टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. स्ट्रायकरला फलंदाज आहेत प्रज्ञेश गुरव, बॉलिंग ट्रॅकर बॉलर सज्ज होत आहेत साहिल लोंगले. बॅटची एज चायनीज कट, बॉल मागे, विकेट किपरच्या मागे बॅकअप आहे. एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावातला धावसंख्या पोहोचते 58 या आकड्यावर, 58 रन्स ऑन बोर्ड. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित ही आपण यंगस्टार प्रीमियर लीग पाहतोय. प्रतिसाद प्रेक्षकांचा सातत्याने मला मिळतोय. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ कुपन 50 रुपयामध्ये तुम्हाला विविध आवश्यक वस्तू जिंकण्याची संधी आहे. ऑन ड्राईव्ह मिळून नाही, या बॉल जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉल कलेक्ट करतोय, थ्रो करतोय. यावेळेस बघा एकाच ऍक्शन मध्ये जसा बॉल हातात आला लगेचच कुठलीच वाट न पता त्याने बॉल थ्रो केलाय. बंटी प्रसादजी कुलकर्णी साहेब, आपणास विनंती असेल, यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं स्वागत आहे. आपण विनंती असेल या ठिकाणी यायचे मंचावर आणि स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 59 वर, 59. साहिल लोंगले. फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. एक सिंगल कंप्लीट. फुल टॉस वर तितका फायदा उचलता आला नाहीये. खरं तर फुल टॉस बॉल तुमच्या एका डावाच्या खेळीमध्ये खूप कमी वेळा तुम्हाला फेस करण्याची संधी मिळते, पण जेव्हा मिळते तुम्हाला त्याच संधीचा फायदा उचलता आला पाहिजे, पण तो उचलला जात नाही. जितू सुद्धा फुल टॉस बॉलवर बाद झाले झेलजीच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 61 या आकड्यावर, 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला प्रज्ञेश 3 वर पोहोचलेत. अझरचा खेळ 3 धावांचा.
बॅट्सविंग चांगली आहे, पण टायमिंग जुळलं पाहिजे. बॉल कुठल्या झोनमध्ये डिलिव्हर केला जातोय ते व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे. आपण रिप्लेमध्ये पाहतो ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल आणि ऑन साईडला बॉलला लपेटण्याचा प्रयत्न होता. त्याचमुळे मार्जिन खूप कमी असते बॉल आणि बॅटचा कनेक्शन, आणि तेच पाहायला मिळालं. डॉट बॉलची संख्या वाढते आणि त्रास होतोय आता सक्षम 11 या संघाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 61, गडीबाद झाले 3. 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. साहिल चांगली गोलंदाजी या षटकात आतापर्यंत. वाईड यॉर्कर परफेक्ट ऑप्शन साहिलने यूज केलेला आहे आणि त्याचमुळे प्रग्नेशला आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागते. 4था धक्का बसतोय सक्षम 11ला. प्रग्नेश बॅक टू डगआउट. चला, बालाजी 11 राजकोट आणि NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. पहिला डाव संपण्याच्या मार्गावर आहे आणि आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 61 या आकड्यावर. गोलंदाजांना शफल खूप चांगलं केलेलं आहे बंटीने. म्हणजे अमरीशला 2 षटकं अगोदर पूर्ण करू दिली आणि साहिलला शेवटच्या टप्प्यावर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी ठेवलं आणि ते पर्याय चांगले यूज केलेत बंटीने. पण अजून शेवटचा एक बॉल बाकी आहे. जशी या डावाची सुरुवात झाली होती षटकाराने, तसाच डावाचा शेवट षटकाराने होतोय का पाहूया. आणि स्ट्रायकर्स एंडला आहेत अझर अर्थात बिट्टू. बॅटची आउटसाइड एज आणि शॉट थर्ड मॅनला झेल आणि या डावाचा शेवट गोड होतोय तो म्हणजे AK स्पोर्ट्सच्या बाजूनं. पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 61. जिंकण्यासाठी सक्षम 11 या संघाला पूर्ण करायचे, AK स्पोर्ट्सला पूर्ण करायचे आहेत 62 धावा. बॉल्स असतील 36. 36 चेंडू 62 धावा. AK स्पोर्ट्स वरवडे. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन बालाजी क्लब राजकोट गुजरात आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर या ठिकाणी NP भाईंदर, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचंय. जे यंगस्टार देवगडचे सदस्य आहेत, आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यश बंगारे जी ज्या आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सन्माननीय यश बंगारे जे या मंडळाचे म्हणजे यंगस्टार देवगडचे सदस्य आहेत, त्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि 2 सुपरस्टार येत आहेत टॉस बॉक्समध्ये. दोन्हीही पालघरचे सुपरस्टार्स आहेत. आणि एका बाजूला आता आपण पाहतोय बालाजी क्लब राजकोटचे कॅप्टन सुमित ढेकळे आणि NP स्पोर्ट्स मीरा भाईंदरचे कॅप्टन कैवल्य पाटील. तर यस, दोन्हीही सुपरस्टार चार्ज आहेत. चांगला क्रिकेटचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल अपेक्षा आहे. नाणं तुम्हाला दाखवतो. एका बाजूला हेड आणि टेल. तुम्हाला तेच कॉल द्यायचं आहे, हेड किंवा टेल. हू विल गोइंग टू कॉल? चालेल, चला बालाजी राजकोट कॉल देतील. हेड इज अ कॉल अँड टेल जीज. तर नाणेफेक जिंकलेली आहे NP स्पोर्ट. मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर कैवल्य, नाणेफेक जिंकले, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. कैवल्य, व्यावसायिक क्रिकेटची कारकीर्द तुझी मोठी आहे, पण ग्रामीण क्रिकेटमुळे व्यावसायिक क्रिकेटला थोडासा तो लांब राहिला, पण आता पुन्हा एकदा जॉईन झालात व्यावसायिक क्रिकेटला, काय सांगशील? अगोदरपासून खेळतोय व्यावसायिक क्रिकेट, पण आता थोडं एक गावमुळे ते खेळायला भेटत नाही, पण आता चान्स भेटतोय तर खेळून घेतो. व्हेरी गुड. संघ बांधणीबद्दल काय सांगशील? संघामध्ये कुठले कुठे सुपरस्टार्स पाहायला मिळतील? सर्व म्हणजे आपल्या लोकल प्लेयर्स आहेत, पण त्यांना चान्स देतो आम्ही. क्या बात, एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. व्हेरी गुड. सुमित, फलंदाजी करायचे निर्णयाकडे कसं पाहत आहे? ऑब्वियसली कन्फ्यूज होतो थोडा ग्राउंडमध्ये आलं की बॅटिंग घ्यायची बॉलिंग घ्यायची, पण बेस्ट आहे टॉस हारलो, कन्फ्युजन लांब झालं. तर पहिली बॅटिंग आहे, प्रयत्न करू एक चांगलं टोटल द्यायला जो की बॉलर्सला काहीतरी भेटेल. वर्षभर विविध स्पर्धांमध्ये सुमित तुम्ही खेळता आणि एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून तुम्हाला ओळखलं जाते, त्याचमुळे कॅप्टन्सीचा प्रेशर असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये?
प्रेशर असं काही नाही. अगर टीम आपल्या जी पाहिजे ती भेटते किंवा जी टीम पाहिजे ती असते आणि थोडं कॉन्फिडन्स असतो आपल्या स्वतःला टीमवर, तर तुम्ही काही चेंजेस करा ते तुम्हाला पॉझिटिव्हनीच होतं. म्हणून कॅप्टनशिपचा एवढा प्रेशर नसतो, पण टीम बॉन्डिंग इम्पॉर्टंट असते, ते करायचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. फोन स्टडी महत्वाची आहे. कालच्या दिवसाला आपण पाहिलं कशा पद्धतीने मैदान आणि कशी खेळपट्टी खेळते. विकेटवर कलर मारल्याने थोडासा विकेट स्किटी असा वाटतोय, पण सिमेंट थोडं गुळगुळीत नाही आहे. तर मे बी लेट सी, जेव्हा 1-2 बॉल खेळू तेव्हा समजेलच की विकेट काय बिहेव करतोय, तिथे किती रन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. क्या बात आहे. दोन्ही कॅप्टन्स पॉझिटिव्ह आहेत. नाणेफेक जिंकून एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर या संघाने क्षेत्ररक्षण निवडले आणि बालाजी इलेव्हन राजकोट या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देऊ शुभेच्छा. आणि ज्यावेळी समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील जुन्नर भूषण, मुंबई भूषण तसेच मॅच टाइम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा मिस्टर चंद्रकांत शेट्टे सर. स्टे ट्यून ऑन 70 स्पोर्ट्स. आपण पाहतायत यंगस्टार प्रीमियर लीग. धन्यवाद. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं. कोकणामध्ये कोकणातील महत्त्वाचा जिल्हा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गातील महत्त्वाचा तालुका म्हणजे देवगड. हापूस आंब्याचं गाव आणि या ठिकाणी असेल सगळ्यांचं स्वागत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड, देवगड हायस्कूलच्या या प्रांगणामध्ये हे भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर दुसरा दिवस आहे. कालचा दिवस होता धाडसखल गोवाचा. आजचा दिवस कुणाचा असणार आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अगदी गुजरातवरून देखील काही खेळाडू दाखल झालेले आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहे. प्रथमेश पवार नाना यांना देखील आपण पाहतोय. वलयांकित खेळाडू या ठिकाणी सुमित ढेकळे म्हणा, त्याचबरोबर फरदीन काझी असे नामवंत खेळाडू देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि कालचा दिवस जर पाहिला, असाही एक खेळाडू या ठिकाणी आला, तो वलयांकित नव्हता परंतु जाता जाता तो नाव करून गेला. संतोष पाटील लक्षात राहण्यासारखं नाव होतं, कारण 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना याच मैदानात मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज बेळगावचा काल या ठिकाणी सगळ्यांना छाप सोडून गेला. आजचा दिवस पाहूयात कोण बाजी मारणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन पाहूया. जीत आहेत, यस भिवंडी. वडगर, भिवंडीच्या वडगर गावचे जीत पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. गोलंदाजीसाठी समोर बंटी बद्रिके आहेत. बॅटिंगसाठी दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिला बॉल सेलिब्रेशन जीतचा पहिला मिळत आहे. भिवंडीच्या वडगर गावचा एक जबरदस्त गोलंदाज आणि पहिल्याच बॉलवर बंटी बद्रिके आउट. मात्र खळबळ उडून दिली आहे जीत पाटील यांनी. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष या ठिकाणी 62 धावांचं लक्ष आहे. 6 षटकांमध्ये 62 तेवढी धावसंख्या मोठी सुद्धा नाही आहे आणि छोटी सुद्धा नाही आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला सक्षमी 11 हा संघ पाहायला मिळतोय. सुनीलजी नारकर साहेबांच्या मालकीचा हा संघ पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर AK स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. अचित कदम साहेबांचा संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुनीलजी नारकर साहेबांचा संघ आहे. दोन क्रिकेट प्रेमींचे टीम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्रिकेट प्रेमींच्या नावाचा उल्लेख गरजेचाच आहे, कारण जे या संघाला पुरस्कृत करतायत. जीत पुन्हा एकदा विशाल शहा यावेळेला समोर खेळतायत. बॉल जीतने दुसरा बळी मात्र या ठिकाणी घेतलाय. जीत 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 नावाची चर्चा. विकेट.
आणि त्याचबरोबरीने सावर्डे नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट जीतने घेऊन दबाव निर्माण केलाय. विशाल शहा आल्या पावली माघारी परतले. त्याचबरोबरीने बंटी बद्रिके या 2 मोठ्या विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहेत जीत यांनी. आणि थोडासा दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकलाय, परंतु या दबावाला कसं आटवायचं ओमी केनी यांना बरोबर माहिती आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना यांना देखील. ओमी 62 धावांचा पाठलाग करायचा. अतिशय सुंदर मैदानामध्ये सुंदर अशी स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेने वेधलेलं आहे. हळूहळू प्रेक्षकांची पावले या क्रीडानगरीच्या दिशेने येत आहेत. कोकणातील क्रिकेट आणि क्रिकेटचं प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु रथी महारथी ज्यावेळेला खेळायला येतात ना, प्रेक्षक मात्र आवर्जून मैदानात येत असतात. प्रथमेश पवार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला ऑन साईडला खेळणे, एक धाव. मॅच सुरू करणं हे महत्त्वाचं असतं. आणि प्रथमेश पवार नाना पारंपरिक क्रिकेटवर भर देणारे खेळाडू आहेत. आणि इकडे सुरुवात होताना पाहायला मिळते. नुकतीच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची आपण महत्त्वाची मॅच पाहिली. त्या ठिकाणी लगातारचे 4 षटकार देखील त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले होते. आपण सगळ्यांचं लक्ष या यंगस्टारच्या स्पर्धेवर लागलेलं आहे. याच मैदानात कित्येक वर्ष प्रॅक्टिस करणारा यंगस्टार संघ देवगडातील एक नामवंत संघ आहे. कित्येक खेळाडूंनी आजूबाजूच्या गावातील म्हणा, तालुक्यातील मोठमोठ्या खेळाडूंनी प्रतिनिधित्व सातत्याने या यंगस्टार देवगडचं केलं आहे. आणि आज आपल्या भेटीला यंगस्टार देवगडचं आयोजन आलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळत आहे. चांगले विद्युत प्रकाश जोत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या, चांगले किट्स पाहायला मिळत आहेत, चांगली पारितोषिकं पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून खूप सारे पुरस्कार दररोज आहेत. आणि शेवटच्या दिवशी जर पाहिलं तर इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आहे. यावेळेला चांगला बॉल त्याला ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. ओमकार आणि त्याचबरोबर प्रथमेश हे दोघेही एकाच पठडीतले क्रिकेटर आहेत. पारंपरिक क्रिकेटवर भर देणारे खेळाडू आहेत. बेसिक क्रिकेट खेळण्यावर जास्तीत जास्त भर देणारे खेळाडू आहेत. मॅचला कसं पुढे घेऊन जायचं, डावाला कसा आकार द्यायचा बरोबर माहिती आहे. आणि ते या ठिकाणी दोघांनाही करावं लागणार आहे. धावसंख्या 2 आहे. षटक पहिलं आहे. जीत याने मात्र सध्या दबाव निर्माण केलाय. नाना यांच्यासाठी जीत. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु जीत यांचा चेंडू मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. जीत यांचा चेंडू जितेश यांच्या दिशेने गेलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. थोडासा टर्न झाला आतल्या बाजूला. हा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 2 धावा. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. अवघड नाहीये आणि सोपंही नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये जसजशी ही मॅच पुढे जाईल. यंगस्टार क्रिकेट क्लबची स्पर्धा. यावेळेला सरळ बॅट समोरच्या दिशेने, पारंपरिक पद्धतीनेच फटका खेळलाय. सरळ बॅटने समोरच्या दिशेने 4-4 चौकार. एक गोलंदाजांच्या नावे राहिले. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी जीत यांनी केली. सक्षमी 11 सुनीलजी नारकर साहेबांच्या मालकीची असणारी ही टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अचितजी कदम यांच्या मालकीचा असणारा AK स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. 6 धावा. अजूनही जर पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आणि 5 षटकं येणे बाकी आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत सुमित भोईर. यस, डोंबिवली परिसरातील गेसरगावचे खेळाडू गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ओमी केनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश पवार. ओमी केनी यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगलं राहिलं. ज्या पद्धतीने त्यांनी धडाका लावला मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा. अकोट्याप्याचा बॉल, दिशा मात्र स्क्वेअर लेग, फाईन लेगला, गॅप मध्येच खेळलाय बॉल. 4-4-4 चौकार.
पुन्हा 4ने पुढे गेलेली आहे. 10 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. 62 मध्ये चांगलीच मॅच रंगणार आहे. कालच्या दिवसातील बऱ्याचशा आठवणी आमच्या मनामध्ये ताज्या आहेत. कालचा दिवस दर्जेदार क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं आणि आजही तेच पाहायला मिळणार आहेत. बरेचसे क्रिकेटचे चाहते काही वेंगुर्ल्यावरून देखील मॅच पाहण्यासाठी NP स्पोर्टला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत असणार आहे. आणि क्रिकेट प्रेमी क्रिकेट पाहण्यासाठी वाटेल ते कोणी 50 किलोमीटर, कोणी 100 किलोमीटर, कोणी 150 किलोमीटर प्रवास करणारे आम्ही पाहिलेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील प्रवास करणारे पाहिलेले आहेत. हे क्रिकेट प्रेम आहे आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 11 धावा धावफलकावर. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रेक्षक खुश होत असतील ज्यावेळेला मैदानात येत आहेत. हे मैदान पाहत आहेत. या ठिकाणची पहिल्याच पर्वात व्यवस्था पाहत आहेत. कारण एखादी स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये एवढं मोठं आयोजन म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. परंतु या ठिकाणी आयोजकांनी घेतलेली मेहनत पाहायला मिळते. या देवगड हायस्कूलला जर पाहिलं तर 100पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे. कित्येक खेळाडूंनी मात्र त्याचबरोबर कित्येकांनी आपल्या आयुष्यातील उद्योजक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, खेळाडू असतील या हायस्कूलमध्ये घडलेले आहेत. यावेळेला आज स्ट्रोकला जर पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डर आले त्या ठिकाणी. वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. मैदान मोठं आहे त्यामुळे धावून देखील रन इकडे होऊ शकतात. केवळ षटकार चौकारांनीच धावा होतील असं नाहीये. गॅपमध्ये बॉल ढकलला त्याही वेळेला धावा होणार आहेत. आणि क्रिकेट असंच आहे, फक्त षटकार चौकारांनी क्रिकेट नाही खेळलं जात. इकडे सिंगल डबल्सने देखील क्रिकेटमध्ये धावा होतात. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 13 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पुन्हा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तो यशस्वी नाही झालाय. यस, खास अविनाश घोसळकर देखील आलेले आहेत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं अगदी रोहित गलांडे टीम व्यवस्थापक आवर्जून आपला संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. गेल्या 1 वर्षात हेही नाव चांगलंच चर्चेत आलेलं आहे. बिग हिट समोरच्या दिशेने खेळलाय फटका. काय टायमिंग होतं. वा वा वा, ओमकारचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिक्सर. मुख्य प्रवेशद्वारावरती 2 व्हीलर्स उभ्या आहेत. त्यांना मी विनंती करतो तिथून जागा रिकामी करायची आहे, कारण आपल्याला वाहतुकीला आणि मुख्य प्रवेशद्वारावर सर्व क्रीडा रसिकांना अडथळा होतोय. कृपया विनंती करतो सर्व क्रीडा रसिकांना मुख्य प्रवेशद्वारावरील 2 व्हीलर आपण बाजूला करायचे आहेत. धन्यवाद. काय स्ट्रोक खेळलाय, पाहतच राहावं असं वाटत होतं या फटक्याकडे. फुटवर्क, नजर, हे सगळं काही लाजबाब होतं. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने समोरच्या बाजूला आणखीन एक लाजबाब फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. याही वेळेला 6 षटकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. 2 षटकांमध्ये 26 झालेत. पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या. या षटकात तब्बल 20 धावा आल्या आणि ओमकार केनी आणि प्रथमेश पवार आपला क्लास दाखवायला सुरुवात केली. दोघांनी सुद्धा कमबॅक करावं लागेल. हार मानणारे खेळाडू नाही आहेत प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील. ज्या पद्धतीने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, सक्षम 11 सुनीलजी नारकर साहेबांचा आणि पुन्हा एकदा जीत यांनाच आमंत्रित केलं आहे. मनोज जोशी म्हणजे पिंट्या यांच्यासारखा एक लेजेंडरी खेळाडू, जितेश शेलार यांच्यासारखा दर्जेदार खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे
आणि एक खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरे 4 ओव्हरमध्ये अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा भुईबावड्याला देखील मॅचमध्ये आणू शकतं, परंतु दुसऱ्या बाजूला AK स्पोर्ट्स देखील तेवढी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. पहिलं षटक बॉलरच्या बाजूने गेलं, दुसरं षटक बॅटरच्या बाजूने गेलंय. पाहूया तिसरं षटक कुणाच्या बाजूने जाईल, कारण गोलंदाजीसाठी जर पाहिलं पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येतं जीत यांना. यानंतर देखील एक मोठा सामना बाहुबली सुमित डेकळे यांना इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर पाहिलं क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी सुमित डेकळे, फरदीन काझी, प्रदीप पाटील, प्रथमेश ठाकरे, श्रेयस कदम, दीपक गढवी, भरतराम, इम्रोज खान, राजेश नायडू, राजदीप जडेजा आणि गंगाधर इंगोले एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्याही बाजूला मॅकमिलन गोविंद, नितीनजी वारे यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला फटका काही काळ हवेत जरूर होता, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे, पाठीमागे फिल्डर आहेत, येत आहेत, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जीतचं हे षटक मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे. कोकणामधील क्रिकेटची चर्चा आपण करतोय. शिमग्याचा उत्सव, होळी, शिमगा मोठ्या प्रमाणावर मात्र या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी विविध परंपरा आहेत या होळी सणाच्या, शिमग्याच्या, आणि कोकणामध्ये रत्नागिरी परिसरामध्ये वेगळ्या पद्धतीने, या परिसरामध्ये वेगळ्या पद्धतीने, परंतु आनंद प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे होळी म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव कोकणातील 2 सर्वात मोठे सण साजरे केले जातात. सध्या अजूनही त्याची धामधूम सुरू आहे. फुल टॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळत आहेत, तिकडे फिल्डर येत आहेत, 1 रन मिळणार आहे. मोठा फटका नाही येऊ देत आहेत, परंतु चांगल्या बॉलवर देखील धाव घ्यायची ही रणनीती दोन्ही खेळाडूंनी बनवलेली आहे. परिस्थितीनुसार क्रिकेट खेळावं लागतं. काही वेळेला तुम्हाला संयम ठेवावा लागतो, काही वेळेला तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतात. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे मात्र आज देवगड हायस्कूलच्या या ग्राउंडवर यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सगळ्या तारे सिताऱ्यांचे स्वागत आणि सगळ्या प्रेक्षकांचेही स्वागत. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, पाहूया, आणि कदाचित थ्रो नॉनस्ट्राईक एंडला झाला असता, वेगात झाला असता तर इकडे अडचणीत येऊ शकले असते ओमकार केणी, परंतु तसं नाही झालं. जीतने कमबॅक केलंय. आज जीत स्वतःला सिद्ध करतायत. बऱ्याचदा त्यांच्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना त्यांना वेळ मिळत नाही ओपन क्रिकेट खेळण्यासाठी, परंतु भिवंडीच्या या जीतने आज मात्र देवगडमध्ये स्वतःच्या नावाची चर्चा करायला लावली आहे. आणि चर्चा उगाचच होत नसते, त्याच्यासाठी परफॉर्मन्सच करावा लागतो. पुल केलाय, तिकडे फिल्डर, पाहुयात, येण्याच्या अगोदर बॉल सीमा रेषा पार, षटकार. पाहतच राहावा अशा प्रकारचा फटका नाना यांनी, क्लास, दर्जा काय म्हणतात ना, या फटक्यात प्रथमेश पवार यांच्या पाहायला मिळालं. नाना उगाचच भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या भोवती एक वेगळा आदर पाहायला मिळतो आपल्याला. या वेळेला फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे, 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या तब्बल 35 धावांवरील धावसंख्या देखील जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत षटक बरं राहिलंय, परंतु एक मोठा फटका आला आणि त्याने गणित बदललंय खरं, परंतु जीत पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. सामना सुरू आहे. 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. ही स्पर्धा कालही जवळपास जर पाहिलं तर 2,83,000 प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी पाहिली आणि आज देखील आमच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडतील, कारण तारे सितारे आज देवगडात आलेत. हो हो हो, पुल करायचा होता, बॉलच्या उंचीचा अंदाज नाही आला. जीतने आणखीन एक चांगला चेंडू इकडे टाकलाय आणि धावफलक जर पाहिला 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 विकेट माघारी आणि 35 धावा, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. विजयासाठी 62 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. डीजे
देवगड जामखेड नगरपंचायत शरदजी डुकुरुल यांचं आमच्या क्रीडा मंचावरती आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत करतो यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ज्या टू व्हीलर्स आहेत त्यांना विनंती करतो आपण जागा ती रिकामी करायची, आपल्या टू व्हीलर्स तिथून काढायच्या आहेत, कारण आमच्या क्रीडा रसिकांना खेळाडूंना यायला त्या ठिकाणी खरंच खूप अडथळा होतोय. देवगड हायस्कूलचं हे क्रीडांगण जितकं सुंदर आहे तितकंच आपल्या संपूर्ण देवगड शहराच्या मधोमध आहे, त्यामुळे त्याला येण्या जाण्यासाठी वाट तुम्ही मोकळी करून द्या, कारण सगळ्यांनाच आनंद घ्यायचा आहे. स्पर्धा मोठी करूया, तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ टुर्नामेंटकडे. यस, या स्पर्धेच्या निमित्ताने विविध संकल्पना आहेत. आमचे ऋतिकजी धुरी यांच्या ह्या संकल्पना आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या ऐवजी हिरो ऑफ द मॅच, त्याचबरोबर जर पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्सला व्हॉइस ऑफ टुर्नामेंट्स, त्याचबरोबर डगआउटसाठी जर पाहिलं तर अगदी हार्ट ऑफ टीम्स अशा प्रकारची नावे संबोधलेली आहेत. यस, मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब देखील कोकणातील क्रिकेटचे चाहते करतात 70 स्पोर्ट्सला. आणि जे आमचं लक्ष आहे मिशन 10 लाख किंवा 1 मिलियन, त्याच्या दिशेने आजचा वाटचाल होताना पाहायला मिळते. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा 70 स्पोर्ट्सवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आपणही या अभियानामध्ये सामील व्हा. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अजूनही मॅच संपलेली नाहीये, एखादं चांगलं षटक मॅचमध्ये आणू शकतं नाना. खोलो टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकला गेला खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक बॉल मात्र महत्वाचा असणार आहे. वैभववाडीच्या कोकिसरे गावचा एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी प्रग्नेश गुरव यांना आपण पाहतोय. स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण मंच मिळाला आज तुम्हाला. बिग हिट, हवाई यात्रा बॉलची पाहायला मिळते. निघाला 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 आणि पोस्टला सुद्धा खूप लांब. ओमी केनी ऑन फायर, सिक्सर. हे अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी खूप सारी मेहनत लागते, प्रॅक्टिस लागते आणि ते पाहायला मिळते. या खेळाडूंकडे दबाव होता, दबावाला हटवला, आता दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकलाय. ओमकार केनी यांनी सुद्धा आणि प्रथमेश पवार नाना यांनी सुद्धा. नाना खेळतात 17 वर, ओमकार खेळतात 25 वर, परंतु गोलंदाजांना प्रग्नेश गुरव यांना कमबॅक करावं लागेल. आज तुम्ही स्वतःला इकडे सिद्ध केलं तर तुम्ही जगप्रसिद्ध झालाच म्हणून समजा आणि ते तुम्हाला करावं लागेल. प्रग्नेश या वेळेला पुन्हा एकदा हवाई घालला. ओमकार केनी यांचं टायमिंग जर पाहिलं, ला 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 जवाब, सिक्सर. याला ज्यांनी इंटरनेट उपलब्ध करून दिले आहे ते रोहनजी मापसेकर यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो लब्धे साहेबांना आपण आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. यस, ओमकार यांनी देखील रोहितच्या दिशेने चेंडू टोलावला. इकडे जर पाहिलं तर धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 48. हळूहळू या दोघांनी या मॅचचा ताबा घेतलाय. ज्या पद्धतीची बॅटिंग करतायत, सुरुवातीला थोडेसे शांत खेळतात ओमकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर ताबा घेतात मॅचचा. 31 धावांवर बॅटिंग करतायत ओमी केनी. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळेल. नवी मुंबईच्या ऐरोली दिवा कोळीवाडा परिसरातील असणारे खेळाडू आहेत. शांत स्वभावी, परंतु मैदानात उतरल्यानंतर तेवढेच दर्जेदार खेळ देखील दाखवतात आणि जोडीला अनुभव आहे. प्रथमेश पवार नाना, नवोदित खेळाडूंना कसं पुढे घेऊन जायचं, त्यांना ऊर्जा कशी द्यायची, नाना यांना बरोबर माहिती आहे आणि त्याचा या ठिकाणी ताळमेळ अगदी चांगल्या पद्धतीने या टीममध्ये पाहायला मिळतोय. आपल्याला अचितजी कदम साहेबांच्या या टीममध्ये पाहायला मिळतोय. नाना सरळ बॅटने समोर खेळलेत, क्लास, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला. नाना नाना नाना, सिक्सर.
आणि ज्या पद्धतीने नानाने हा स्ट्रोक खेळलाय, नजर बॉलवर काय होते आणि टायमिंग काय होतं, फुटवर काय होतं, आता 12 बॉलमध्ये 7, या दोघांनी सामना जवळपास फिनिश केलेला आहे. हा पाहू शकता कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आजही क्रिकेट खेळलं जातं. यासाठी तुम्हाला स्टान्स बदलण्याची गरज नाही, शफल होऊन खेळण्याची किंवा असे वेडेवाकडे फटके खेळण्याची गरज नाही आहे. म्हणजे सरळ बॅट खेळून आजही क्रिकेट खेळलं जातं असे काही फलंदाज दाखवत आहेत. त्याच्यापैकी हे फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पवार, क्लास त्यांचा पाहायला मिळतोय. 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने. मात्र या ठिकाणी AK स्पोर्ट्स अचितजी कदम साहेब यांच्या टीमचं मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. परंतु लीग मॅच आहेत आणि संधी मात्र असणार आहे. जरी एखादा संघ पराभूत झाला त्यांना संधी आहे. इकडे टप्प्याचा बॉल त्याच्यावर खेळलाय, स्ट्रोक, फिल्डर येत आहे त्या ठिकाणी, बॉल नाही थांबला, तो गेलाय, कॅच पकडण्याचा प्रयत्न फसला आणि बॉल सीमारेषा पार, चौकार. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ओमी केनी जे 36 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला आणखीन एक बॉल पाठीमागे पाठवलंय ओमी केनी यांनी आणि वैयक्तिक 13 चेंडूमध्ये नाबाद 40 धावांची खेळी ओमकार केनी यांची या ठिकाणी पाहायला मिळते. ओमी केनी, प्रथमेश पवार काय बॅटिंग केली आहे, लाजबाब. आणि या ठिकाणी AK स्पोर्ट्स अचितजी कदम अँड कंपनी विजय होताना पाहायला मिळत आहे. अभिनंदन. शरजी ठुकरुल विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हिरो ऑफ द मॅचचा सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी देऊन आपण प्लेयरचा गौरव करणार आहोत. तर या ठिकाणी आमचे लब्धेसाहेब उपस्थित आहेत. मी बुवातरी यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. रोहनजी मापसेकर यांच्यामुळे या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते.